विठोबाचे दास आम्ही झालेलो आहोत, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. नामदेवराय म्हणतात आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही पंढरी रायाचं दास झालेलो आहोत म्हणून आम्ही दैववान आहोत. खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर वेगवेगळे दास आपल्याला बघायला मिळतात. काही शरीराचे दास आहेत, काही कुटुंबाचे दास आहे, काही समाजाचे दास आहे, काही देशाचे दास आहे, काही देवाचे दास आहेत, तर काही देवरूपी संतांचे दास इथे आपल्याला बघायला मिळतात. एक एक मुद्दा आणि जेव्हा बाहेर कीर्तन करतो फार रंगवून सांगतो हे सर्व विषय, पण मला बंधन आहे. इथे सर्व महाराज या ठिकाणी फडकरी मंडळी म्हणजे खऱ्या अर्थाने मालक उभे आहे, म्हणून जरा बंधनामध्ये राहून कीर्तन मला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून चिंतन करत असताना देहाचे दास कोणाला म्हणतात? देहाचं दास. वास्तविक पाहता एवढा अनमोल किमतीचा हा नरदेह भगवंताने तुम्हा आम्हाला दिलेला आहे. का दिला, कशासाठी दिला, या देहाचं प्रयोजन काय, याचं वेगवेगळं चिंतन तुकोबारायांनी गाथ्यामध्ये केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा नरदेह कशासाठी दिलाय, प्रत्येक इंद्रियाचं महाराज कार्य आहे, नवीन प्रत्येक इंद्रियाचं प्रयोजन आहे. महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय आहे. पण प्रयोजनानुसार महाराज आपण आपल्या इंद्रियाला खऱ्या अर्थाने त्या मार्गाला लावतो का, त्या सेवेमध्ये आपण लावतो का? नाही. खऱ्या अर्थाने या देहाचं प्रयोजन आहे जेणे तू जोडशी नारायण. नारायण जोडला पाहिजे आणि आपल्या पाठीमागे अनंत जन्माचं जे या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख लागलेलं त्याला भव दुःख म्हणतात, भवसागर म्हणतात, भव नदी म्हणतात. ही भव नदी तरुण जाण्यासाठी हे सुंदर देह तुम्हा आम्हाला दिलेला आहे. पण खऱ्या अर्थाने आपण हे विसरलो आणि हा देह सजवण्यामध्येच महाराज आपला सर्व काळ चाललेला आहे. अजून खेड्यामध्ये फार चांगलं आहे, पण शहरामध्ये आम्ही राहतो. शहरामध्ये असं बघायला चित्र मिळतं की 5 मिनिटं जर बाहेर एखाद्या व्यक्तीला जर काम असेल तर 5 मिनिटं जाण्याच्या अगोदर अर्धा तास तो आरशासमोर इकडे उभा राहतो आणि महाराज काय शरीराला सजवतो इथे जास्त सांगायची गरज नाही. अर्थात शरीराला सजवण्यामध्ये आपला काळ चाललाय. तुकोबारांचा अर्ध प्रमाण सांगतो, पुढे चालतो. मला तेवढंच या ठिकाणी महाराज अपेक्षित आहे. नवे ल्यावे खावे बरे आसारे सदैव, ल्यावे खावे आणि बरे
असावे असं ज्याला वाटतं त्याला देहाचं दास म्हणतात, लक्षात घ्या. काही कुटुंबाचे दास आहेत. कुटुंब म्हणजे संसार, कुटुंब म्हणजे या ठिकाणी महाराज आपला जो संसार आहे त्याला कुटुंबाचं दास म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज मग कुटुंबाची सेवा करायचीच नाही का? कुटुंबाची सेवा करा, संसाराची सेवा करा. मी तर म्हणतो असा संसार केला पाहिजे, असा संसार करा की महाराज त्या संसाराची दृष्ट जीवाला लागेल, यात नवल नाही, देवाला लागली पाहिजे, भगवंताला नवल लागली पाहिजे. आता गुरुजीचा संसार बघितल्यानंतर खरं देवाला देव दृष्ट लावेल की नाही? महाराज देव आपल्या संसाराकडे, गुरुजीच्या संसाराकडे बघेनच, नवले देवाची दृष्ट लागली म्हणून एवढं उभं राहिलंय. विठाराव संसारच आहे, फक्त संसाराचं स्वरूप सांगत ना तुम्ही. आम्ही संपणाऱ्या संसारामध्ये गुंतलो आणि गुरुजी महाराज न संपणाऱ्या संसारामध्ये गुंतले, लक्षात घ्या. हा न संपणारा संसार आहे म्हणून तुम्ही आम्ही कुटुंबाची सेवा करतो. कुटुंबाची सेवा करू नये या विचाराचा मी नाही, पण कुटुंबाची सेवा करत असताना ज्यांच्यामुळे आपण कुटुंबामध्ये आलो अशा माता पितांची सेवा, आपल्या गुरूंची सेवा इथे आल्यानंतर करणं गरजेचं आहे. आता माता पिता हा मुद्दा मला या ठिकाणी सांगून आपल्याला भावनिक मुद्द्याकडेही न्यायचं नाहीये, म्हणून चला कुटुंबाची सेवा करा. कुटुंबाची सेवा करणारे महाराज या ठिकाणी काही मंडळी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इथे आल्यानंतर काही कुटुंबाचे दास आहे, इथे आल्यानंतर काही समाजाचे दास आहे. समाजाचं दास कोणाला म्हणतात? जे निस्वार्थ भावाने समाजाची सेवा करतात त्यांना समाजाचं दास म्हणतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त शब्द पुढे निस्वार्थ हा असणं गरजेचं आहे, नाहीतर आपण कुठेच महाराज निस्वार्थ भूमिकेमध्ये राहिलो नाही. जिथे जातो तिथे सुद्धा स्वार्थाचाच विचार आपल्याला पालखी सोहळ्यामध्ये अनुभवायला मिळतो. मलाच पाहिजे, मलाच पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, याच्यासाठी मला चंगराचंगरी होते. स्वार्थाचाच विचार प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. पण हे मी बाकीचं सांगतोय बरं का, फडकर यांच्या दिंडीतलं नाही सांगा. महाराज फडकर यांचे काय शिस्त असते, काय नियम असतात. महाराज सर्व नियमाला अनुसरून या ठिकाणी वाटचाल करणारे मंडळी आहे. म्हणून निस्वार्थ समाजाची सेवा करणारी जी मंडळी आहे त्यांना समाजाचं दास म्हणतात. आता गुरुजींची सुद्धा ही निस्वार्थ सेवा आहे की नाही? काय स्वार्थ आहे महाराज? खऱ्या अर्थाने मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकवले, मुलंही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गक्रमण त्यांचं चालू आहे. पण एवढं मोठं हे महाराज उभं केलंय, हे उभं करण्याच्या पाठीमागे कुठलाही स्वार्थाचा विचार नाही, केवळ परार्थाचा विचार, तुमचा आमचा विचार करून हे गुरुजीने उभं केलं. याला समाजाचं दास म्हणतात, याला समाजाचं दास म्हणतात. म्हणून काही समाजाचे दास आहे, काही देशाचे दास. कोणाला म्हणतात देशाचं दास? आपण इथे कीर्तन करतोय, पण इथे कीर्तन करत असताना इथे शांततेमध्ये बसलोय ना, याच्या पाठीमागे कोणाचा तरी त्याग आहे. कोणाचा त्याग? आपल्याच खेड्यापाड्यातले काही तरुण, काही जवान. महाराज आजही आपण जर गेलो तर वाघा बाउंड्रीवरती खांद्यावरती बंदुका घेऊन त्या ठिकाणी गिरट्या मारतात, म्हणून आपण इथे कीर्तन करतोय. ते जिथे गिरट्या मारतात त्यांना देशाचं दास म्हणतात. मी चिंतन सांगतोय, काही शरीराचे दास आहे म्हणजे देहाचे दास आहे, काही कुटुंबाचे दास आहे, काही या ठिकाणी समाजाचे दास आहे, काही देशाचे दास आहे, तर काही संतांचे दास आहे आणि काही देवाचे दास आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. महाराजांनी आजच्या अभंगामध्ये आपल्याला भगवंताचं, देवाचं दास व्हायला शिकवलं. कशा पद्धतीने दास झालं पाहिजे अभंगाचं पहिलं. काया वाचा मने God.
चरणामध्ये महाराज म्हणतात, काया वाचा मने झाला विष्णुदास. कायेने, वाचेने आणि मनाने विष्णू भगवान परमात्म्याचा जो दास झालेला आहे. खऱ्या अर्थाने कायेने दास होणं म्हणजे काय, तर कायेने म्हणजे या शरीराने भगवंताचं दास होणं. काया शब्द वापरलेला आहे. आपण शास्त्राचं जर चिंतन करायला लागलो तर या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने महाराज विशेषण दिलेले वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. कोणी या शरीराला झोपडी म्हटलेलं आहे, कोणी या शरीराला महाराज कुटी म्हटलेलं आहे, कोणी या शरीराला खऱ्या अर्थाने चादर म्हटलेलं आहे, कोणी या शरीराला घोंगडी म्हटलेलं आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली बांगुली रे. कानोबा तुझी घोंगडी, घोंगडी म्हटलेला आहे. म्हणजे या शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने विशेषण दिलेले आपल्याला बघायला मिळतात. महाराज याला काया म्हणतात. नवे काया या शरीराला म्हणत असताना संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन केलंय. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. या शरीराला महाराज पंढरी म्हटलेलं आहे. काया मी सांगतोय आपल्याला, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. कसोटी संतांनी वर्णन केलंय. म्हणजे खऱ्या अर्थाने इथे हे वर्णन करणं तसं उचित नाही, पण चला मला एक चिंतन सांगायचंय. वेगवेगळ्या पद्धतीने सुफी संत वर्णन करतात. रे मन मुसाफिर बदलना पडेगा, हे काया कुटी खाली करना पडेगा. चमड़े के कमरे को तू क्या संभाले, एक दिन तुझे तेरा मालिक निकाले. इसका किराया भी इसका किराया भी भरना पड़ेगा, ये काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगी नोटिस जमानत न होगी, आएगी नोटिस जमानत न होगी, पल्ले में घर कुछ अमानत न होगी. रे हो के कैद तुझे चलना पड़ेगा, हे काया कुटी खाली करना पडेल. याला काया म्हटलेलं एवढं मला सांगायचंय. हे शरीर म्हणजे काया आहे. मग या कायाने भगवंताचं दास होणं म्हणजे काया भगवंताला समर्पित करणं. नवे हे शरीर भगवंताला समर्पित करणं. या शरीराचा भार आपल्याकडे न घेता तो भार भगवंताकडे लावायचा. देह समर तिजे देवा समर तिजे